तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवरती. माझं नाव श्री देशमुख. आपण चाललोय आता परत कोकणामध्ये. लय दिवस झाला आपला व्लॉग नाही आलेला, तर थोडंसं बिझी शेड्यूल चालू आहे, त्याच्यामुळे व्लॉग नाही काढत आहे. येणार आहे, नक्कीच येणार आहे. आणि सरप्राईज लय मोठं बिग सरप्राईज आहे सगळ्यांसाठी. तर आता कोकणात जायचं कारण असं म्हणजे आता कोकणात तुम्ही म्हणताल हा सुडोबुटात चाललाय, फिरायला नाही चाललेलो, पाहुण्यांकडे चाललेलो आहे. जास्त काय पाहुण्यांमध्ये काही व्हिडिओ काढता येणार नाही, पण आपला जो ब्लॉग मध्ये दिसणार आहे तो आपला आजचा वन डेचा दिनचर्या ब्लॉग आहे. सगळा प्रवास वगैरे असेल. तर चला, व्हिडिओ मध्ये तुम्हाला भरपूर काही बघायला भेटणार आहे. थंबनेल बघून तुम्हाला कळत असेल काय एन्जॉय केलाय काय नाही ते. अजून एक मित्र आपल्या बरोबर जॉईन होणार, तुम्हाला तर माहिती प्रत्येक वेळेस आपल्या व्हिडिओ मध्ये असतो, त्याला घेतो. आता वाजले सकाळचे 7 वाजता आले. ठीक आहे, 7 वाजता आलेत. मस्तपैकी सूर्यदेव पण आलेत. फ्रेश वाटतं, एक नंबर वातावरण झालेलं आहे. पाऊस वगैरे काही नाही आता. आंबेगाव मध्ये घुसलोय. भाऊ आपला आंबेगाव मध्ये राहतो. भाऊला आंबेगाव मधून आता उचलो, तिथे जवळ मंदिरापाशी जातो, चढावरती थोडंसं राईट साईडला. आणि हे आंबेगाव पुण्यातल्या लोकांना माहिती असेल आपल्या. चलो तर चांदणी चौक मार्गे जायचं आपल्याला, तिकडनं मानगाव मुळशी. बघा 7:08 झाले डॉट. आता इथं नॉन स्टॉप डायरेक्ट आपलं मुळशी मार्गे आपलं जरा फिरत तामिनी घाटातून मानगावातून महाडमध्ये ते आपलं काम. इथून परत संध्याकाळी आज रिटर्न आहे. 4-5 वाजता रिटर्न निघायचं. संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत आपलं परत पुण्यामध्ये. अरे कसं चढलंय नक्की? रिव्हर्स घेत होता का कसं काय? मित्रांनो नाव इथं ऍक्सिडेंट कसा विषय. पूर्ण तर एवढं काही जास्त डॅमेज झालं नाही. मित्रांनो गाडी चौकात चालवत जा. आता पावसा पाण्याचा दिवस आहे, ट्रक बिग चौकात चालत जा, एवढंच सांगेन. तुम्हाला माहिती आहे आपण गाडी कशी चालवतो. तामिनी घाटात पोहोचलोय. कसा आहे माहोल? बहुत टाइम लेट चालू आहे आपल्या लोकेशन कडे. धुकं बिक एक नंबर आहे. आमचा टाइम लेट चालू आहे. हे पण व्हिडिओ बघायला भेटेल तुम्हाला स्टोरीला. आपल्या इंस्टाग्राम पेजला आपल्या फॉलो करा. इंस्टाग्राम पेजची आयडी मी मेन्शन केलेली आहे आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये, त्याच्यावरती जाऊन नक्की फॉलो करा. मित्रांनो तामिनी घाटात थांबलो होतो. आता निघालेलो आहे. फोटो वगैरे काढले, चहा वगैरे घेतला, थोडासा नाश्ता वगैरे करा. आता निघतोय. मस्त आहे की लोकेशन एक नंबर आहे, कडक. मस्त आहे गाडीमध्ये आपल्या. डायरेक्ट खाली जायचं, जास्त नाही थांबलो तामिनीमध्ये. निकलने की बोलले ते निकलते, ज्यादा नाही रुकणे का. टाइम नाही आपल्याकडे, आपण काय फिरायला नाही आलो, भेटायला चाललो बाहेर, त्यामुळे थांबलो होतो चहा वगैरे प्यायला. निघू डायरेक्ट खाली आता. तर मित्र आणि मैत्रिणी महाडमध्ये सकाळीच पोहोचलोय 10 वाजता. बघू शकता आता माग काय काम असेल तुम्ही. चाललोय घरी जेवायला. थोडंसं फिरलो वगैरे, व्हिडिओ नाही काढता आली, फॅमिली होती सोबत त्याच्यामुळे. हॅलो आहे भाऊ पण आहे आपल्या समोर. महाडला आम्ही घरी जाऊन जेवण बिवण करायचं. 5 वाजता आपण परत कल्टी मारायची येतो. तर मित्रांनो लोक बघू शकताय चेंज झालेले आहेत कपडे वगैरे. चाललोय आता एक लेणीवरती. इथं 5 पंडावांनी कोरलेली लेणी आहे, तो बघायचा निर्णय झालेला आहे. जातो. हा एक 6वा पांडव होता, पण असाच रोडला फिरतोय बघा. आता देखराखीसाठी येतो 6वा पांडव. यू टर्न करतोय आता.
ही जी समोर लेन आहे दाखवतो तुम्हाला एक मिनिट. तिकडे चालू आहे गाडी पार्किंग करून वरती लेणीवरती जायचंय. समोर लेणी दाखवतो तुम्हाला. बघा ही लेन आहे मित्रांनो. आता इथे जाऊ आपण मित्रांनो. बघा ही एंट्रन्स आहे. पॉज करून वाचू शकता तुम्ही. बुद्धिस्ट अच्छा बुद्ध लोकांचे आहे मित्रांनो. 5 पांडव नाही बोलले. पांडव इथं आलेच नव्हते. पांडव इथं आलेच नव्हते. म्हणजे लोकांशी लपायची होते. अच्छा लपण्यासाठी इथं बांधलं होतं का कोरून त्यांनी. मग कोरताना दिसले नाहीत का? कोरताना दिसले नाहीत. लपण्यासाठी लेणी बांधलेली आहे पण कोरताना लोकांना दिसले नाहीत. याला आता पूर्ण पालिकेला चढायचं आहे वरती जाऊन. चलो मित्रांनो थोडंसं चढलेलं आहे पण घामाघूम झालेलं आहे पूर्ण. लोकेशन बघू शकता मागं तुम्ही. कसं आहे पूर्ण महाड सिटी आहे. आता 50% चढलोय 50% चढायचंय. हे बघा खालनं तिथून स्टार्ट आहे. ब्रिज खालून त्या असं आहे. आता इथून थोडीशी लेणी राहिली. एवढं जवळ एकच टप्पा राहिली. थोडंसं किरकोळ आहे चढायला काय प्रॉब्लेम नाही. पण आपल्याला सवय नसल्यामुळं चढवू शकत नाही. जाऊ आता थोडंसं वरती बघू आणि निघायचं. आता घराकडे निघायचं आहे. 6 आता वाजलेत 5 वाजलेत. 6 साडेसहा वाजेपर्यंत रिटर्नचा रस्ता पकडायचा आपल्याला. हा मेन हायवे मुंबई इकडनं आहे गोवा. सध्या चढलोय गडावरती. घामाघूम मित्रमंडळ. न चालण्याचा परिणाम, व्यायाम न करण्याचा परिणाम. हा असा हायवे असा तिकडून जाऊन तास युटर्न करून तसा गेलेला. तिथे गाडी दिसते का? असा हायवे हे पूर्ण महाड सिटी. मित्रांनो आता आलं डिझेल पंपावरती. मानगाव सोडलेलं आहे. आपलं डिझेल टाकायला आलेलं आहे. डिझेल टाकतो आता इथून डायरेक्ट तामिनी घाटाला लागलेलं आहे. मानगावच्या पासून पुढं आलेलं आहे. 10-15 किलोमीटर पुढं आले. मानगाव MIDC तिथून डायरेक्ट तामिनी घाटातून थोडंफार आता थोडंसं खाणार बिणार डायरेक्ट नॉनस्टॉप घरी. जास्त का आता रात्रीची व्हिडिओ काढता नाही येणार आहे. तरी थोडंसं काढता आलं तर काढतो. बघा आपण अजून ब्लॉग बघा. ब्लॉग आवडल्यास नक्की आहे ना आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा. नवीन चॅनल आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कोण जर नवीन बघत असेल तर भावांनो सपोर्ट करा. मित्रांनो आता आलोय मानगाव MIDC नाही का आपलं. आता तामिनी घाटात चालू होतं आपण. तिथं हे हॉटेल भेटले ते थांबलेलं आहे. चहा वगैरे घेतला जरा. आता आपण थांबलेलो आहे. भाऊ आपल्या इथं पाणी वगैरे पितोय आणि जेवायला थांबायचं. आता भूक लागली. थोडंसं ट्रॅफिकमध्ये लय बेकार अडकलो. 1 तासभर अडकलो मानगावच्या ट्रॅफिकमध्ये. थोडंसं थांबलो मागं. चहा नाश्ता वगैरे केला. तिथून आलो इथं एक चहा घेतला. आता इथून नॉनस्टॉप निघायचं. आता काय इथून पुढं काय भेटणार नाही आपल्याला नाही का. आता डायरेक्ट बुगाव वगैरे पैसे थांबल चायनीज वगैरे खाईल किंवा मग हॉटेल चालू असेल तर जेवण निघायचं. भाऊ AC लावा. AC लावलं आता निघतात डायरेक्ट नॉनस्टॉप. आता 2 तास अजून 2-2.5 तास लागतील इथून पुण्यात जायला. आणि जेवायला वगैरे एक अर्धा-पाऊण तास 2-3 तास पकडून चालायचं. निघते आता. तर मित्रांनो आज आहे दुसरा दिवस. आपण काल जरा 1-1:30 वाजला रात्री यायला घरी आणि रात्रीचं काही व्हिडिओ काढला नाही. पूर्ण अंधारात धुकं होतं घाटामध्ये. फुल पाऊस चालू होता त्यामुळे काही रिस्क नाही घेतली व्हिडिओ वगैरे काढायची नाही का. कसं आहे का हातामध्ये पकडायला लागतं ना का मोबाईल. त्याच्यामुळे नंतर आपले जरा हळूहळू उघडत झाली की सगळं होईल. होल्डर वगैरे घेणार आहे त्यामुळे काही व्हिडिओ काढताना आले. रात्रीचा पाऊस असल्यामुळं जोरात पाऊस होता. तामिनी घाटात आलो डायरेक्ट नॉनस्टॉप झालं म्हणजे नाही का. 1:30 वाजता आलो घरी. डायरेक्ट झोपलो. आपल्याला व्हिडिओ एंड करताना आला. आज दुसरा दिवस आज चाललो ऑफिसला. छोटासाच व्हिडिओ आहे. स्वतः ऑफिस माझं इथून एक 30-40 किलोमीटर. छोटासाच व्हिडिओ आहे आपला झालेला कालचा. आपला म्हणजे हा ब्लॉग छोटासाच झालेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा
आणि एक भाऊचा विषय होता, आपल्याला कमेंट आली होती की त्याला गाडीबद्दल सांगा म्हणून. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की सांगणार दादा की आपल्या गाड्यांचं वगैरे कसं तुम्ही लावू शकता, गाड्या वगैरे कंपनीना कसं कॉन्टॅक्ट करायचं, कसं काय ते किती पॅकेज वगैरे असेल, हे सगळ्या गाड्यांची माहिती देणार मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तेव्हा गाडीच काढेल आपल्या मोठ्या बसमध्येच असेल ब्लॉग. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, नवीन चॅनल आहे, ग्रोथ झाला पाहिजे आणि इथून पुढे चांगले नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. भेटू परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद, बाय बाय.